नमस्कार. महालाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाहुयात एक सुपरफास्ट बातमीपत्र. बिलोली शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर वेळोवेळी पाठपुरावा करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी 1,52,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. सदर निधी बिलोली बाजार समितीला मिळाला असल्याने आज बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन देशमुख व सर्व संचालक मंडळाच्या वतीने सभापती रविकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती आनंदराव बिराजदार, अंबादास शिंगारे, शंकर यंकम, राजेंद्र पाटील, हनुमंतराव पाटील, मारुतीराव नाईक, अनुदत्त रायकंटवार, बाबू कुडके, सचिव सतीश मेरगेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी गंगाधर खंडेराय, मोहम्मद रियाज, माधव सुरोड यांच्यासह सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते. बिलोली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे काल 1 जुलै 2025 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन याची GRच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद आणि बिलोली वासियांचं मनापासून अभिनंदन करतो की बिलोली सारख्या एका छोट्याशा ड वर्गात येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र राज्य शासनाने 1,52,00,000 रुपये ही निधी मंजूर केलेली आहे. आणि त्यासाठी मी आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब यांचा देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हे रद्द झालेलं, कारण का ह्याच्या आधी एकदा बिलोली मार्केट कमिटीला ही प्राप्त झालं होतं, पण काही कारणास्तव याला रद्द करण्यात आलं होतं. पण आपल्या नेत्यांनी प्रयत्न करून माननीय अजितदादा पवार यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याला यश मिळून 1 जुलै रोजी आपल्याला ते GR प्राप्त झालेलं आहे. बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीला जे काही शेतकरी भवन बांधण्यासाठी पूर्वी पत्र प्राप्त झालं होतं त्या पत्राला रद्द करण्यात आलं होतं. परत ते पत्र प्राप्त करून घेण्यासाठी आमचे सभापती महोदय श्री रविकुमार प्रभाकररावजी पाटील यांनी पाठपुरावा केले आणि आमचे नेते माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी वरच्या लेवलला प्रयत्न करून आम्हाला प्राप्त करून दिले. त्याबद्दल आम्ही सभापती महोदयांचा सत्कार समारंभ सर्व संचालकाच्या वतीनं केलो आणि काही दिवसातच या कामाला सुद्धा आता सुरुवात होणार आहे.